बीडमध्ये जमिनीच्या वादातून भिसे कुटुंबाला 40 ते 50 जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण, घर जाळण्याची टोळक्याची धमकी. अनिल भिसेंची माहिती. तपासणीसाठी आलेल्या 12वी कॉमर्सच्या 175 उत्तरपत्रिका जळून खाक. विरारमधील घटना, तर उत्तरपत्रिका जळाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील जास्त काळ शरद पवारांसोबत राहणार नाही. अजित पवारांसोबत जातील शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा दावा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हास्यास्पद दावा. नाशिकच्या गोदावरी नदीचं पाणी गुड टू एक्सिलेंट असल्याचा अहवाल. गोदाप्रेमी आणि नाशिककरांमध्ये संतापाची लाट. अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. बीडमधील बाबुळवाडीचे सरपंच आणि धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण. मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल होताच शरणागती. पत्रकार तुषार खराती यांचा 4 दिवसांपासून अन्नत्याग. तर पोलीस कोठडीत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन. पुण्यातील आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघांवर खरतर हल्ला करून हत्या करण्यात आलेली आहे. पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या दोषारोप पत्रात बाबूघड. लोकशाही मराठीच्या वृत्ताचीच मंत्री संजय शिरसाटांकडून दखल. दुधात भेसळ करणारे आणि बनावट पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार शिरसाटांचा इशारा. तीव्र उन्हामुळे पंढरपूर जिल्ह्यातील विद्यार्थी हैराण. कडक उन्हात शाळेसाठी विद्यार्थ्यांची 2 किलोमीटर पायपीट. तर शाळेची वेळ बदला अन्यथा शिक्षकांना अधिकाऱ्यांच्या खरतर कार्यालयाला टाळं लावू पालकांचा इशारा. मढीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. तर औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्याची मुभा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.